देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून ओबीसी आरक्षणाबरोबरच इतरही आरक्षणाच्या प्रश्नांवर आंदोलने उभी केली. त्यामुळे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वांनी काम केले पाहिजे. आगामी विधानसभेच्या निमित्ताने ओबीसीसह इतर प्रवर्गाचे मिळून 100 आमदार निवडून आणायचे आहेत. त्याकरिता बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला सुरुवात करत बूथनिहाय कार्यकर्ते जोडले पाहिजे, असे प्रतिपादन परभणी जिल्हा बहुजन वंचित आघाडीचे निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गोविंद दळवी यांनी दिनांक 15 रोजी परळी रोड ओम साई मंगल कार्यालय गंगाखेड येथे आयोजित कार्यकर्त्या संवाद व आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना केले. या प्रसंगी विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप, महिला जिल्हा अध्यक्ष सुनीताताई साळवे, वंचित बहुजन आघाडी लातूरचे निरीक्षक सिद्धोधन सावंत, युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड, जिल्हा महासचिव दिलीप मोरे इत्यादींची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी यावेळी कैलास झुंजारे, मिलिंद कांबळे, निवृत्ती केदारे, जिजाराम भालेराव, मुंजाजी टेम्पो, अनिल अवचार, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा सर्व पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.